गोविंद पंत आणि त्यांची आई नीराबाई हे आपेगावचं कुटुंब. आपेगाव हे त्यांचं गाव. आणि विठ्ठलपंत जन्माला येण्याच्या आधीपासून हे सगळं कुटुंब विठ्ठलाचं पांडुरंगाचं भक्त आहे. एक प्रसंग सांगतो फक्त त्यांच्या आयुष्यातला, की जेव्हा विठ्ठलपंत जन्मालाही आले नव्हते, रोज घरामध्ये पूजा अर्चा चालायची. हा मॉनिटर द्या ना दादा, हा मॉनिटर द्या, आवाज ऐकायला येत नाही. जेव्हा असं तामणामध्ये भगवान श्रीकृष्णाला घ्यायचं, त्याच्यावरती मंत्रपुष्पांची वृष्टी व्हायची आणि ती पूजा चालायची. आणि रोज ती पूजा इतकी छान सगळी सुंदर व्हायची. पण आज मात्र नीराबाईंच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले. गोविंद पंतांच्या लक्षात आलं आणि त्यांनी विचारलं, नीरा, तुझ्या डोळ्यात पाणी का? तेव्हा नीराबाई म्हणाल्या, काय सांगू, सगळं वैभव आहे घरात, पण घरात अजून मूल नाही. एवढी वर्ष झाली आपल्या लग्नाला, पण मुलबाळ नाही. गोविंद पंतांनी सांगितलं, रडू नको, डोळ्यात अश्रू आणून काय उपयोग. आणि हे सगळं दुःख दोघं जण मिळून त्या तामणातल्या कृष्णाला सांगतात. मी तुम्हाला सांगू, कृष्णासारखा एखादा सखा, एखादा सोबती आपल्याला असला पाहिजे, की ज्याला सगळं दुःख सांगता यावं. आपल्याला तर दुःख हे जन्माला आल्यानंतर सुरू झालं, पण कृष्ण हे असं एक पात्र आहे की भगवान श्रीकृष्णाच्या वाट्याला दुःख हे जन्माला येण्याच्या आधीपासून सुरू होतं. जन्माच्या आधीपासून कंस वाट बघत होता, कधी कृष्ण जन्माला येतोय आणि कधी मी त्याला मारतोय. भगवंत जन्माला आले, पण आई बापाच्या अंगा खांद्यावर खेळता पण आलं नाही. उचललं वडिलांनी आणि दुसऱ्याच्या घरी नेऊन ठेवलं. तिथे काही सोबती मिळाले, त्यांनाही सोडावं लागलं आणि त्यांना सोडून वृंदावनात जावं लागलं. वृंदावनामध्ये राधा भेटली, पण तिलाही सोडावं लागलं आणि मथुरेमध्ये गेले. एक वेळ तर अशी आली, भगवान श्रीकृष्णाला मथुराही सोडावी लागली. आणि जेव्हा ते मथुरा सोडून गेले, लोकांनी त्यांचा अपमान केला, त्यांची अवहेलना केली, त्यांना रणछोड दास म्हणून हाक मारली, पळून गेले. आणि स्वतःच्या हातानं उभी केलेली द्वारका कृष्णाला डोळ्या देखत बुडताना बघावी लागली. याच्यापेक्षा काय दुःख असतो मला सांगा. आणि ही सगळी दुःख बाजूला ठेवून कृष्ण हसतो, कृष्ण गातो, कृष्ण जगण्याचा उत्सव करतो. आपल्याला सुद्धा आयुष्यातली दुःख, संकट जराशी बाजूला ठेवता आली पाहिजे आणि आयुष्यातले 4 आनंदाचे क्षण असे टिपकागदासारखे शोषून घेता यायला हवेत. विठ्ठलपंत गोविंद पंत आणि नीराबाई यांच्या पोटी जन्माला आले. शिकायला म्हणून पैठणला गेले. 12 वर्ष पैठणला शिकले आणि शिक्षण पूर्ण करून पुन्हा आपेगावला आले. आणि आल्यानंतर मात्र ते आग्रह करायला लागले की मला मात्र आता तीर्थयात्रेला जायचंय, मला आता ही सगळी तीर्थस्थळं जवळून जवळून बघायची आहेत. आम्ही इथे आलो, ठाणेकर सर आम्हाला सांगत होते की तुम्ही मॉरिशस पाहिलं पाहिजे, इथं भगवान शिव मोठा स्टॅच्यू आहे, तिथे गेलं पाहिजे, विठ्ठल मंदिरात गेलं पाहिजे, इथं आलेल्या मराठी माणसांनी जे जे जपलंय ते आपण सगळं बघितलं पाहिजे. तसं अगदी पिढ्यानपिढ्या आपल्या लोकांनी जे जे जपलंय, जी जी तीर्थस्थळं आहेत ती बघितली पाहिजेत, पाहिली पाहिजेत, असा आग्रह या विठ्ठलपंतांनी आपल्या वडिलांकडे धरला. इथं आमचे झोळ साहेब आलेत, एज्युकेशनमध्ये फार मोठं काम करतात. साहेब, तीर्थयात्रा ही केवळ पर्यटन नव्हतं, मनोरंजन नव्हतं, ते शिक्षणाचं एक माध्यम होतं. तुम्ही बघा, महात्मा गांधींनी खूप सुंदर लिहिलं आहे. ते म्हणतात, एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन विच ब्रिंग्स न्यू चेंजिंग द पर्सनॅलिटी.
शिक्षण हे माणसाचं व्यक्तिमत्व बदलवणारं एक धारदार शस्त्र आहे. आणि त्याच्यावरती टिप्पणी करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन विच ब्रिंग्स न्यू चेंजिंग द पर्सनॅलिटी. इट्स ट्रू, बट फॅन इफ एज्युकेशन सिस्टम टीचेस दॅट टाईप ऑफ जॉब विच हेल्ड इन द सोसायटी, और सोसायटी डू दॅट टाईप ऑफ जॉब विच टीचेस इन द क्लासरूम. वर्गात जे शिकवलं जातं ते एकतर समाजात घडलं पाहिजे, किंवा समाजात जे घडतंय ते वर्गात शिकवलं गेलं पाहिजे. आणि ते चाचपडण्यासाठी, ते पाहण्यासाठी खरं तर तीर्थयात्रा होती. पण हल्ली माझा दावा आहे, वर्गात जे शिकवलं जातं ते समाजात घडताना दिसत नाही, आणि समाजात जे घडतंय ते वर्गात शिकवलं जात नाही. लहानपणी आम्ही गाणं म्हणायचो. आता तुम्ही पण म्हटलं असाल, आता येणाऱ्या पिढ्यांना ते माहीत नसेल. एरे एरे पावसा माहीत आहे का? काय बघा बरं मॉरिशस, तुम्हाला आठवतंय का? 6वी 7वी पिढी आली. एरे एरे तुला देतो पैसा, झाला पाऊस आला, एग एग तुझे मडके, सर आली मडके गेले. मी पुण्यात आहे का? मला भास झाला, अरे तुम्हाला सगळं माहित आहे की. आणि हे गाणं आपण सगळेजण आपल्या लहानपणी म्हटलेलं आहोत. मला सांगा, लहानपणी आपल्या आईबापानं, आपल्या आज्या पंजानं आपल्याला सांगितलं एरे रे पावसा म्हणा, कारण आपला देश कृषीप्रधान, पावसाची गरज आहे, तो पडला पाहिजे. आणि आज आपण बघतो इंग्रजी शाळेत पहिल्याच वर्गात पोराला शिकवलं जात आहे रेन रेन. पोरानं नेमकं करायचं काय कांबळे साहेब? त्यानं एरे रे पावसा म्हणायचं का रेन रेन गो अवे म्हणायचं? मुलगा शाळेत जायला निघाला की आपण त्याला वॉटर बॅग भरून द्यायची, आणि आईनं सांगायचं तुझं पाणी तू प्यायचं, तुझं पाणी दुसऱ्याला द्यायचं नाही, दुसऱ्याचं पाणी तू प्यायचं नाही. बघा, कुटुंब व्यवस्थेचा, समाज व्यवस्थेचा कणा असणारी आई लेकराला सांगते तुझं पाणी तू प्यायचं, तुझं पाणी दुसऱ्याला द्यायचं नाही, दुसऱ्याचं पाणी तू प्यायचं नाही. आणि वर्गात गेल्यानंतर गुरुजी सांगतात एकनाथ महाराजांनी काशीहून आणलेलं पाणी गाढवाला पाजलं. आता मुलांनी नेमकं करायचं काय? एक कॉन्ट्रास्ट एज्युकेशन सिस्टम पुढे येते. मला वाटतं समाजात काय घडतंय, वर्गात काय शिकवायचं, याचं थोडंसं तावून सुलाखून आपण येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि त्याची सुरुवात आपण सगळ्यांनी करायला हवी. किती छोट्या छोट्या गोष्टी होत्या बघा. जेवायला जर बसलं तर असा गोल करून आपण जेवायला बसायचो. आता मी कालच सांगितलं, आता गोल उरले नाही. जेवणाच्या ताटात सगळे पदार्थ आले का आजोबा सांगायचे चला रे ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आम्ही पाणी फिरवायचो. विचारायचो आता पाणी फिरवल्यावर काय होईल? बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होणार आहे? नाही होणार. मग फिरवायचं का? आजोबा सांगायचे पदार्थाचा प्रसाद होऊन जातो, आणि प्रसाद फेकून द्यायचा नसतो, त्याचा सन्मान ठेवायचा असतो. ताटावर बसलं का आजोबा सांगायचे ज्यानं पिकवलं त्याच्या आभार माना, जिनं शिजवलं तिला थँक्यू म्हणा, आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंतालाही थँक्यू म्हणायला विसरू नका. तुम्ही म्हणाल भगवंताला का थँक्यू म्हणायचं? वाढून ठेवलंय हो, पण डॉक्टरांनी सांगितलंय चमचाभर पण साखर खायची नाही. सगळं मुबलक आहे पण भूक लागत नाही, करणार काय? म्हणून ज्यानं भूक दिली त्याला पण थँक्यू म्हटलं पाहिजे. किती कृतज्ञता होती, आणि ही कृतज्ञता आपसूप येणाऱ्या पिढ्यांपर्यंत जाऊन पोहोचली. माझी विनंती आहे तो संवाद आपला असला पाहिजे. आता मी बघतो गोल उरलाच नाही जेवायला, अर्ध गोल झालाय. पुढे टी व्ही सुरू असतो, मला बातम्या बघायच्या असतात, कुणाला तर कार्टून बघायचं असतं, कुणाला तर दुसरीच काहीतरी गाणी बिणी ऐकायची असतात. आणि जेवता जेवता एकमेकांना फक्त रिमोट असा फेकून मारायचा राहिलेला असतो. बरं आता तर अर्ध गोल पण उरले नाहीत. आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. साहेब फोन स्मार्ट झाला हो, आपण होऊ शकलो नाही. पोराला जेवायचं असलं तर त्याला पहिल्यांदा हातात मोबाईल द्यावा लागतो. त्याला घास भरवायचा असला तर आईला दुसऱ्या हातात घ्यावा लागतो. पोराच्या हातात एक मोबाईल, आईच्या हातात दुसरा, आणि घास बहुतेकदा तिसरीकडेच भरवलं जातं. इतकं सगळं हे होऊन गेलं आहे. परवा चैतन्य महाराज देगलूरकर आमचे खूप मोठे महाराज आहेत, खूप सुंदर निरूपण करतात. आणि ते बोलता बोलता म्हटले ज्ञानोबाराय एकदाच त्या जड भिंतीला म्हटले चल, आणि ती चालायला लागली. ज्ञानोबाराय एकदाच मुक्या प्राण्याला म्हटले बोल, आणि ती बोलायला लागली. बघा महाराज सांगत होते रेड्याला एकदाच म्हणावं लागलं चल, मुक्या त्या भिंतीला एकदाच म्हणावं लागलं चल, रेड्याला एकदाच म्हणावं लागलं बोल, आणि तो बोलायला लागला. पण माणसांसाठी मात्र ज्ञानोबारायांना
9,000 ओव्यांचा प्रपंच मांडावा लागला. आपण माणसं आहोत आणि आपण जगात सगळ्यात हुशार आहोत. खरं तर हे सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. आणि हे सिद्ध करायचं असेल, ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान याच्या जोडीनं आपली पावलं जर जमिनीवर हवीत असं वाटत असेल, तर ज्ञानोबरायांनी सांगितलेलं मैत्र जीवांचे, मैत्रीचे संबंध प्रस्थापित व्हावेत. आपल्या डोळ्यात प्रेम असावं, हृदयामध्ये वात्सल्य असावं, अहंकार थोडासा बाजूला ठेवावा. आता मिडलमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. जिथे जिथे युद्ध आहे, जिथे जिथे हिंसा आहे, जिथे जिथे क्रोध आहे, तिथे तिथे प्रेम संपलं, तिथे तिथे अहंकार दाटून आला आणि सुरू झालं हे सगळं. आणि म्हणून आपल्या मनामध्ये जोपर्यंत प्रेम आहे ना, तोपर्यंतच आपण माणसं आहोत. ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं, हृदयातलं वात्सल्य संपलं, त्या दिवशी समजायचं आपण माणूस उरलो नाही, आपण यंत्र होत चाललेलो आहोत. आणि म्हणून हे सगळं सांगण्यासाठी, हे चाचपडण्यासाठी विठ्ठलपंतांनी तीर्थयात्रा सुरू केली. आणि तीर्थयात्रा करत करत विठ्ठलपंत आळंदीला आले. आणि आळंदीला आल्यानंतर त्यांची भेट पडली ती रुक्मिणी आईसाहेबांचे आई वडील सिद्धोपंत आणि उमाबाई. सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांना घरी बोलवलं आणि सांगितलं, तुमचा रोज मी सगळा दिनक्रम बघते आणि आज तुम्ही माझ्याकडे पाहुणचाराला आलं पाहिजे. आमचे पुण्याचे काका भेटले, त्यांनी सांगितलंय आजच उद्या तुम्ही आमच्याकडे या. कुणी पण जवळचा पाहुणा आला तर आपण त्याला म्हणतो या. बरं मला एक सांगा, तुम्ही जेवण करताय साहेब आणि अचानक जर तुमच्याकडे कोण आलं तर तुम्ही त्या पाहुण्याला काय म्हणतो? प्रसाद काय म्हणता? या जेवायला. नक्की? आणि तुम्ही जेवायला या म्हटल्यानंतर आलेल्या पाहुण्यानं काय म्हणायचं असतं? चालू द्या, देवाचं नाव घ्या. का तुम्ही जेवायला या म्हटल्याबरोबर आम्ही विचारायचं असतं हात कुठं धुवायचा सांगा? हे विठ्ठलपंत सिद्धोपंतांच्या घरी गेले, मुक्कामी राहण्याचा आग्रह केला. राहायला तयार नव्हते विठ्ठलपंत, हो नाही करत करत मुक्कामी थांबले. मला सांगायचं काय माहितीये, आग्रह त्याच माणसाला होतो ज्याची पात्रता असते. आपल्याला जेव्हा म्हटलं जेवायला या, आपण म्हणावं देवाचं नाव घ्या, चालू द्या. हे दोघं नवरा बायको जेवायला बसलेले, पाहुणा ऐनवेळी आला आणि नवरा बायकोच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, या जेवायला. पाहुणा म्हणला कुठं हात धुवायचा सांगा? बसतो लगेच. पाहुणा लगेच जेवायला बसला. बरं ऐन वेळेला आलेल्या पाहुण्यानं जरा अंदाज घेऊन जेवायचं असतं. त्यानं एक भाकरी खाल्ली, 2, 3 करगुटा तुटेपर्यंत पाहुणा जेवला. पाहुणा रोज यायचा, जेवण करायचा आणि निघून जायचा. चौथ्या दिवशी पाहुणा येताना दिसला, नवरा बायकोनी दारं खिडक्या लावून घेतली आणि जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. बायको म्हटली मारू नका, परत कुणाला जेवायला असं म्हणायचे नाही. नवरा म्हटला तुला अक्कल आहे का? कुणालाही कसं जेवायला म्हणते? आता मला सांगा, हे असं कानावर पडल्यावर ते गेलेला पाहुणा परत ते तिथं थांबेल का? पाहुणा बिचारा मागे फिरला. मागे फिरलेला पाहुणा नवरा बायकोनं खिडकीच्या फुटीतनं बघितला. दारं खिडक्या उघडली आणि जोर जोरात एकमेकाला टाळ्या द्यायला सुरुवात केली. बायको म्हटली मी कसं रडल्यासारखं केलं? नवरा म्हटला मी कसं मारल्यासारखं केलं? ते गेलेला पाहुणा परत आला, म्हटलं मी कसं गेल्यासारखं केलं? म्हटलं वर्षानुवर्ष आपलं हेच चाललंय. कुणी सांगितल्यासारखं करू नये, कुणी बोलल्यासारखं करू नये. आपण जे काही आहे ते मनापासून इतरांपर्यंत पोहोचवता येईल का याचा प्रयत्न करावा. विठ्ठलपंत तिथं थांबले. सिद्धोपंतांनी आग्रह केला आणि विठ्ठलपंत यांनी आपल्या मुलीसोबत लग्न करावं, रुक्मिणीसोबत, असा आग्रह धरला. हो नाही करता करता रुक्मिणीच्या आईवडिलांनी होकार दिला आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी ज्यांच्या पोटी ज्ञानोबरायांना जन्माला यायचंय त्यांचं लग्न ठरलं. मग काय लग्नाची तयारी हो, काय तयारी केली असेल? सगळीकडं बॅनर फ्लेक्स. तुम्ही पुण्यात येऊन बघा, हल्ली सगळीकडे फ्लेक्स लागतात. लग्न जमलं का बॅनर लागतं. मुळात लग्न जमणं हाच हल्ली पराक्रम झालाय. त्यामुळे लग्न जमलं की सगळीकडे बॅनर लागून जातात. आणि हल्ली इथं माहीत नाही इथं परिस्थिती काय आहे, पण तुम्ही जर आमच्याकडे आलात तर कुठल्याही गावात जा, मुलीच्या आईवडिलाला टेन्शन नाही, त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन मुलाच्या आईवडिलांना आहे.
30 ते 35 वयोगटातली किमान 5-50 पोरं तर बिन लग्नाची आहेत. परवा तर आमच्याकडे एकाचं लग्न जमेना, त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं, म्हणला टेन्शन घेऊ नको, मुलीकडचे बघायला आले ना, पगार जरा वाढवून सांगायचं. मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती, यांना जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हटले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही एवढा पगार असेल. हे म्हणते नाही, तसा फिक्स 1.5 लाख आहे, पण कटिंग करून 8,000 हातात येतो म्हटलं. इथे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब यांचा विवाह जमलेला आहे आणि त्या विवाहासाठी मध्ये असा अंतरपाठ धरलाय. एकीकडे विठ्ठलपंत आहेत, एकीकडे रुक्मिणी आईसाहेब आहेत आणि ज्यांच्या पोटी ज्ञानोबरायांना जन्माला यायचं ते विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचा विवाह संपन्न झाला. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं पूर्णं विनायकमहं चिन्तामणिं देवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे राजननामके गणपति कुर्या सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान शुभमङ्गल सावधान शुभमङ्गल सावधान. या पंढरपुरात या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. लग्नात आल्यासारखं वाटलं पाहिजे जरा मस्त. राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवारा राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवारा लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर टाळ मृदुंगही किती हर्षान वाजत किती हर्षान वाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. आपल्या भारतात जेव्हा लग्न होतं तेव्हा वरात निघते आणि वरातीमध्ये सगळेजण मनसोक्त नाचतात. मला नाचायचं आहे, कोणी आहे माझ्यासोबत? कोणाला नाचायचं आहे माझ्यासोबत? मी खाली येते. छान फुगडी खेळू शकाल तुम्ही. महाराष्ट्रामध्ये फुगडी खेळली जाते जी वारकरी संप्रदायामध्ये तशी फुगडी आपण खेळू.
विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचा विवाह संपन्न झाला आणि त्यानंतर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी पहिलं मूल जन्माला आलं. नाव ठेवलं निवृत्ती. आणि त्यानंतर जन्माला येणार होते ते साक्षात ज्ञानोबराय, ज्यांनी या जगासाठी पसायदान मागितलं. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी जी 4 मुलं जन्माला आली त्यांची नावं किती गोड आहेत बघा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. संसारातून निवृत्त झाल्यानंतर ज्ञानाचा सोपान चढून गेलं की मग मुक्ती मिळते, म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. ज्ञानोबरायांनी उभ्या जगासाठी पसायदान मागितलं. आयुष्यभर प्रचंड दुःख सहन केलं. किती दुःख सहन केलं. आळंदीमध्ये इंद्रायणी नदी आहे. त्या इंद्रायणीमध्ये ज्ञानोबराय आंघोळीला गेले तर लोकांनी आंघोळ करू दिली नाही. ज्ञानोबरायांनी जर कुठे भिक्षा मागितली तर लोकांनी त्यांना भिक्षा दिली नाही. त्या झोळीमध्ये लोकांनी भिक्षेच्या ऐवजी त्यांची चेष्टा करावी म्हणून दगडमाती होती. किती किती दुःख सहन केलं. आंघोळीला गेले ज्ञानोबा माऊली, त्या इंद्रायणीमध्ये पाऊल ठेवायचं तर बाजूच्यांनी सांगितलं, अरे संन्यासाची पोरं आहे ती, यांना इथे आंघोळ करायचा अधिकार नाही. इंद्रायणीला जर यांचा स्पर्श झाला तर ती इंद्रायणी अपवित्र होईल, पिटाळून लावा यांना इथून. ज्ञानोबरायांनी ते इंद्रायणीतलं पाणी असं उंजळीत घेतलं आणि म्हटलं, या उंजळीमध्ये दिसणारा चंद्र, इंद्रायणीच्या पात्रात दिसणारा चंद्र आणि गंगेमध्ये दिसणारा चंद्र एकमेकांपेक्षा वेगळा आहे का? अरे आमच्या स्पर्शानं ती इंद्रायणी जी साक्षात गंगा आहे ती कशी अपवित्र होईल? ज्ञानोबराय असं धाडसानं पाऊल ठेवायला गेले आणि तितक्यात आजूबाजूच्या पोरांनी दगडधोंडे घेऊन पिटाळून लावा ज्ञानोबा. सगळेजण धावून गेले ज्ञानोबरायांवरती आणि माऊली मात्र आपल्या घराकडे निघाले. जाता जाता पडले, थोडंसं खरचटलं, हाताला झालेली जखम तशीच, आणि झोपडीमध्ये एका कोपऱ्यात जाऊन ज्ञानोबराय बसले आणि रडायला लागले. ज्ञानोबरायांच्या डोळ्यातून आलेले अश्रू बघितले आणि आई पळत गेली. आईनं ज्ञानोबरायांना जवळ घेतलं आणि म्हणाली, ए दादा, काय झालं, का रडतोस? काही नाही गाई, येताना खरचटलं जरा, पडलो म्हणून डोळ्यात पाणी आलं. सगळ्या जगाला चालायला शिकवणारा तू आणि तू पडला सोयरे, काय झालं ज्ञाना? काही नाही गाई. किती दुःख. पण हे सगळं दुःख बाजूला ठेवलं आणि जेव्हा भगवंताकडे मागायची वेळ आली तेव्हा ज्ञानोबराय म्हटले, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीचा. ज्याला ज्याला जे जे हवंय ना ते ते मिळू दे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई. खरं सांगू, इथं महिला खूप संख्येने आहेत. तुमचं आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाहीये. तुमचं आई असणं हे निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत नाहीये. आणि ते तसं जर असतं ना, 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. 750 वर्ष झाली, एका 21 वर्षाच्या तरुणाला लोक आई म्हणून हाक मारतात. केवढा सन्मान आहे आमच्या ज्ञानोबरायांचा. आणि त्यांच्या जन्माचं 750वं वर्ष मॉरिशियसमध्ये, मॉरिशियसच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, मॉरिशियसच्या मराठी माणसांच्या उपस्थितीमध्ये इथे आपण साजरं करतोय. आज जर वरतून त्यांचे आई वडील बघत असतील, रुक्मिणी आईसाहेब आणि विठ्ठलपंत, अरे काय माझ्या ज्ञानोबरायांचं कर्तृत्व. महाराष्ट्रातून थेट मॉरिशियसच्या मराठी माणसांनी तिथे त्यांचं जन्मवर्ष साजरं करावं. काय बहुमान आहे हा. काय त्यांच्या आई वडिलांना हेवा वाटावा असं काम आहे. आणि म्हणून रुक्मिणी आणि विठ्ठलपंत यांच्या पोटी निवृत्ती महाराजांनंतर दुसरं मूल जन्माला आलं आणि नाव ठेवलं ज्ञानदेव, ज्ञानेश्वर महाराज.
मिनिस्टर साहेब जाणार आहेत. तर आपण हा ज्ञानोबरायांचा जन्माचा अभंग घेऊ आणि नंतर मिनिस्टर साहेबांना समोर बोलूयात. आज आपण खरं तर ज्ञानोबरायांचं जन्मवर्ष आपण सगळेजण साजरं करतोय. आणि या जन्मवर्षाला हे साजरं करण्यासाठी मॉरिशियसचे सांस्कृतिक मंत्री गोंदिया साहेब इथे उपस्थित राहिले. मी सगळ्यांना विनंती करतो की टाळ्या वाजवून त्यांचं आपण मनस्वी स्वागत करू. आणि 750वं वर्ष आपण इथे साजरं करतोय. तर ज्ञानोबरायांच्या जन्मावरती संतांनी लिहिलेला जो अभंग आहे की ज्ञानोबराय म्हणजे कोण आहेत आमच्या दृष्टीनं, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. त्या ज्ञानोबरायांच्या जन्माचं या अभंगानं आपण सगळेजण स्वागत करूया. तदनंतर मंत्री महोदय स्टेजवरती येऊन आपल्याला संबोधित करतील. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा. चैतन्याचा जिव्हाळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, सब संतन की